तुम्ही चुकीचे नाही हे समजावून देण्यासाठी तुम्ही चुकीचे वागू नका। प्रत्येक वेळेला माणसे आपल्याला वाटतात तसे दुष्ट नसतात। वेगळ्या अँगलने बघितलं की माणूस वेगळाच समजतो। गैरसमज कसे दूर करावे हा व्हिडिओ बनवण्यामागचा हाच उद्देश आहे, आपली जवळची नाती जपणे। बघा, नाती जोडणे खूप सोपे असते पण ते निभावणे कठीण असते। छोट्या छोट्या कारणांमुळे आपली नाती तुटतात। त्यातलंच एक कारण म्हणजे गैरसमज। एकदा विचार करून बघा, जर काही कारणांमुळे आपली जवळची माणसे, आपले मित्र परिवार, आपले नातेवाईक जर दुरावले तर आपल्या सुखदुःखात कोण सामील होणार? म्हणूनच नाती मौल्यवान असतात। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे पूनम आणि आपल्या या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नात्यांमधले गैरसमज कसे दूर करायचे। यासाठी आज आपण 5 पॉइंट बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। यामधला फर्स्ट पॉइंट आहे कम्युनिकेशन अँड क्लॅरिटी, म्हणजेच संवाद आणि स्पष्टता। यामध्ये कम्युनिकेशनसाठी म्हणजेच संवादासाठी आपल्याकडे फोनची फॅसिलिटी आहेच ना। मग ज्या व्यक्तीबरोबर तुमचे गैरसमज झाले आहेत त्या व्यक्तीला मेसेज टाका किंवा कॉल करा आणि सांगा काही महत्त्वाचे बोलायचे आहे, आपण भेटूयात का? आणि भेटून बोला, यात वेळ वाया घालवू नका। जेवढा वेळ वाया जाईल ना तेवढे हे गैरसमज जास्त कॉम्प्लिकेटेड होऊन जातात। जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना की काहीतरी गैरसमज होत आहे तेव्हा लगेच ते सॉल्व्ह करून घ्या, कारण यामुळे जास्त प्रॉब्लेम वाढत जातात। जेव्हा तुम्ही गैरसमज दूर करण्यासाठी जेव्हा समोरासमोर बसले असाल, बोलत असाल, तेव्हा सगळ्यात पहिलं काम हे करायचं आहे की तुमचं इंटेन्शन क्लिअर करायचं आहे, तुमचा हेतू क्लिअर करायचा आहे। म्हणजे एखादे काम तुम्ही करत आहात ज्यामुळे जवळच्या माणसाच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे, तर ते काम करण्यामागे काय हेतू आहे ते तुम्ही त्यांना समजावून सांगायचे आहे। तेही नॉर्मल टोनमध्ये, म्हणजेच मीडियम आवाजात। कारण तुम्ही एकदा ठरवून घ्या की तुम्हाला नाते वाचवायचे आहे का संपवायचे आहे। जर वाचवायचे असेल तर मग जवळच्या माणसांच्या मनातले गैरसमज हे दूर केलेच पाहिजेत। बघा, वाद घालणे आणि बाजू मांडणे यामध्ये फरक आहे। मग समोरच्याचे बोलणे शांतपणे ऐकून घ्या। यानंतर जर तुमच्या लक्षात आले की तुमच्याकडूनच काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या म्हणून हे गैरसमज झाले आहेत, तर स्वतःची चूक मान्य करा, ॲक्सेप्ट करा। नाते टिकवण्यासाठी तुम्ही जर कमीपणा घेतलात तर त्यात काहीच प्रॉब्लेम नाही। यामधला नेक्स्ट पॉइंट आहे इगो, म्हणजेच अहंकार। जेव्हा नात्यांमध्ये गैरसमज होतात ना तेव्हा आपण अहंकाराला दूर ठेवलं पाहिजे, नातेसंबंधांना नाही। ठीक आहे, आपण असं समजू शकतो की समोरच्याने गैरसमज केला आहे, हा त्याचा प्रॉब्लेम आहे, पण आपल्या वागण्या बोलण्यातून जर समोरच्यापर्यंत स्पष्टता पोहोचली नसेल तर मग गैरसमज होणारच ना। आणि गैरसमज दूर करण्यासाठी जर अहंकार इगोमध्ये येत असेल ना तर गैरसमज दूर होणारच नाहीत। यामधला थर्ड पॉइंट आहे रिस्पेक्ट व्ह्यू ऑफ अदर पीपल, म्हणजे प्रत्येक माणसाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो। यासाठी आपण नेहमीचे उदाहरण बघूयात। एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी असेल तर एक जण म्हणेल की अर्धा ग्लास भरलेला आहे, तर दुसरा म्हणेल की अर्धा ग्लास रिकामा आहे। म्हणजेच एखाद्या गोष्टीबाबत 10 लोकांची 10 मते असू शकतात। आपण जर इतरांच्या मतांचा रिस्पेक्ट केला, इतरांचं मत समजून घेतलं तर इझिली आपण गैरसमज दूर करू शकतो। प्रत्येक वेळेला माणसे आपल्याला वाटतात तसे दुष्ट नसतात। वेगळ्या अँगलने बघितलं की माणूस वेगळाच समजतो। यामधला नेक्स्ट पॉइंट आहे अवॉइड स्प्रेड इश्यू, म्हणजे सतत सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगत बसू नका। ज्या 2 लोकांमध्ये किंवा ज्या 2 व्यक्तींमध्ये गैरसमज झाला आहे त्या 2 व्यक्तींनाच या गोष्टींचा जास्त सिरियसनेस असतो। इतर लोकांना या गोष्टी सांगून काहीच फायदा नाही। कधी कधी तर तिसऱ्या व्यक्तीमुळेच गैरसमज जास्त वाढतात। यामधला लास्ट पॉइंट आहे जस्ट सायलेंट, म्हणजे जर तुमचे बोलून झाले आहे तर तुम्ही थोडा वेळ घ्या आणि समोरच्यालाही थोडा वेळ द्या। थोडा वेळ गेल्यानंतर सगळं ऑटोमॅटिकली नॉर्मल होईल आणि जमलंच तर सोबत चहा किंवा कॉफी घ्या, मग समजा की सगळं ठीक झाले आहे। पण इन केस नात्यांमधले गैरसमज दूर करताना तुम्हाला जर असं वाटत असेल की सगळे उपाय करून झाला आहात, सगळीकडून प्रयत्न करून झाला आहात, सगळ्या प्रकारे समजावून झाला आहात, तरी समोरची व्यक्ती समजून घ्यायला तयारच नाही, तर मग फक्त शांत राहा। बघा, प्रयत्न करणं आपल्या हातात असतं।
तुम्ही चुकीचे नाही हे समजावून देण्यासाठी तुम्ही चुकीचे वागू नका. हळूहळू वेळच सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. गैरसमजामुळे नवरा बायको यांच्या नात्यावर सुद्धा खूप इम्पॅक्ट पडतो. त्यांची फॅमिली लाईफ डिस्टर्ब होते, त्यांची पर्सनल लाईफ सुद्धा डिस्टर्ब होते. तसेच कामाच्या ठिकाणी जर सिनियर पर्सनसोबत किंवा ज्युनियर पर्सनसोबत जर गैरसमज झाले आणि जर ते वेळीच दूर नाही झाले तर तुमच्या करिअरवर सुद्धा इम्पॅक्ट होऊ शकतो. व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, पॉझिटिव्ह राहा आणि आयुष्य छान जगा. थँक्यू.